आज रविवारची सुट्टी असल्यामुळे आलो आम्ही मासे धरायला आणि दानव काढायचं चाललेलं आहे सध्याला. बाहेरचं काम चाललंय उकरायचं, उकरून दानव घ्यायचं. परत अर्जुन गाडी तिकडे लावली आम्ही. गाडीत पाणी वगैरे सगळं, चटणी बिटणी, जाळी बिळी घेतलेली आहे. कुदळ जरा आमची नव्या मॉडेलची असल्यामुळे सारखं कुदळ ढिली होत्या. चाललंय भयानक, काटे बिटे गाठले त्यात, बघू कसं आहे. तसं म्हणा गेलं तर तलाव आमचा आहे बराच लांबडा आणि अतिशय कडक वातावरण आहे इथलं. तुम्ही बघा, दानवा इथं 2-3 किलो दानवा गावणार आहेत. हां, तू जोरात बोल की, काय म्हणणार अर्जा? असली मजा परत आयुष्यात कुणाला भेटणार नाही. हो, एवढं खरं आहे. विकत भेटत नाही. त्या ठिकाणी उकळल्यानंतर तर दानव गावलंच नाही ते आम्हाला. आम्ही मासे विकत जाऊन खाऊ शकतो, पण ही मजा कुठं नाही. धरून खायची, भाजून खायचं हातानं, हे सगळं वेगळं वातावरण आहे. द्राक्षी जाऊया का दुपारी 2-3 वाजता द्राक्षीला? कुदळ जुनी असल्यामुळे सारखी निघून पडत्या. 4-5 काट्या लावल्या तरी काय बसन झाल्या. आणि दानवा काय अजून आम्हाला इथं गावलेलं नाही. 2 जागी उकरलं. दानव्याचा जरा शॉर्टेज चाललाय वाटतं, इकत घ्यायला लागते ते आता. 3रे डबरं पाडायचं चालू झालंय आता. बघू 3ऱ्या डबऱ्यात भेटलं तर. शक्यता पाणी पाणी आटल्यामुळे घोळ झालाय सगळा. नाहीतर दानवा खायला तेवढा कमी आहे इथं. गच दानवा भेटते. आज का होल का विरारच्या? हा, कवा? आता इथं काय आम्हाला दानव लागल्यानं आम्ही चाललोय पुढं, पुढच्या ठेकवर. हा, वल गाव तिथं उकरायला लागते. काय एक दानवा नाही पण मासं खायला जायचं काय पण झालं तरी. जाळं टाकू आमच्या तलेवर जरा जाळं टाकायचं जरा अडचण आहे लईच. टेंडर हे असल्यामुळं कोण बी घेते या. काय नाही मस्त दानव आहेत. चौथं डबर आहे तरी एक दानवा लागला नाही. अर्जुन यादवनं ही ठेक सांगितलेली इथं दानव गावते म्हणून. हा, काय कोण आहे रे ओरडते? तो आवाज नाही. दानव काय अशा पद्धतीने आम्हाला गावलंच नाही. ती दानव्याचा बहुतेक तुकडा पडलाय. लॉकडाऊन चाललंय दानव्यांचं आज. पण वातावरण मागं कसं आहे? हा, स्टॉक लागला. पहिलाच दानवा इथं जरा पुढे आल्यानंतर लागलेला आहे आम्हाला. खाली काट पण लागा मजबूत आहे बरं का. चपलीत काटा एक घुसलेला आहे पण काढला तो बाहेर. जेवणही गावलेलं आहे माश्यांचं. इथनं पुढं आता गच मासा खायचा आहे आज. काय म्हणताय? भयानं ठेक हुडकून काढले आज दानवेश. हा हा, काय पुरा केला?